नमस्कार लाडक्या बहिणीनो, सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला भेटत असतील, तुम्हाला आत्तापर्यंत जून महिन्याचे हप्ते मिळाले असतील, तुमच्यासाठी फार महत्त्वाची आणि मोठी बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणीनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत असते. या अंतर्गत राज्यातील सर्वच घटकातील सर्वच जिल्ह्यातील या लाडक्या बहिणी यांना इथं या योजनेचा लाभ मिळतो. त्यांना प्रति महिना 1500 रुपये राज्य शासनातर्फे दिले जाते. आत्ता मात्र या योजनेमध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. खुद्द मंत्र्यांनी ही अपडेट दिली आहे. खुद्द मंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे की आता राज्यामध्ये इथून पुढे या योजनेच्या संदर्भामध्ये जी माहिती आली आहे, यामध्ये आता जवळपास 28 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होणार आहे. आणि कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्या आणि कुठल्या कारणास्तव होणार आहे कमी, त्या संदर्भातच ही माहिती आहे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. तर लाडक्या बहिणींनो, 28 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आहे. आणि या 28 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचा नंबर आहे का? आणि हा जो आकडा आहे 28 लाख, हा शासकीय आकडा आहे. हा आकडा आम्ही स्वतःच्या मनाने नाही सांगितला आहे, हा शासनाने खुद्द मंत्र्यांनी आकडा सांगितलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की इथून पुढेही हे जे काही आता पडताळणी सुरू आहे, म्हणजे आता सध्याचे 28 लाख इथं योजनेतून कमी झाले, अजूनही येणाऱ्या महिन्यात पुढच्या 1-2 महिन्यात अजून बऱ्याच लाखो महिला या योजनेतून कमी होणार आहे आणि त्यांना अपात्र म्हणून या योजनेतून कमी करण्यात आलं आहे. आता 28 लाख लाडक्या बहिणी ज्या कमी झाल्या त्या कुठल्या संदर्भात झाल्या, या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघू. तत्पूर्वी हे जी ट्विट आहे, हे आदित्य तटकरे यांनी इथं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं की माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे, असं यांनी स्वतः हे माहिती इथं दिली आहे. की तरी ज्या लाडक्या बहिणींना जूनमध्ये पैसे आले नाही, त्यांना वाटत असेल की आम्हाला जूनचा हप्ता नाही मिळाला, कदाचित जुलैचा आणि ऑगस्टचा एकत्रित दोन्ही महिन्याचा मिळेल, तर ही जी काही गोष्ट आहे आपल्याला आता इथून पुढं पैसे मिळणार नाही. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ताच नाही मिळाला, त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, आता आपल्याला इथून पुढं लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. अर्थातच आपण अपात्र झाले आणि आपल्याला योजनेतून कमी केले असं आपण गृहीत धरू शकता. जो काही डाटा, जे काही माहिती आणि जो आकडा मंत्र्यांनी सांगितला आहे, यामध्ये कुठेच आता कमी जास्त होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट इथं नमूद केली आहे की आम्ही येणाऱ्या जो काही पुढचे हप्ते आहे, यामध्ये निरंतर ही जे काही डाटा प्रक्रिया सुरू आहे, माहिती गोळा करणे आणि म्हणजे अपात्र इथं जे काही लाडक्या बहिणी होत आहे कशा प्रकारे, तर ते जो काही डाटा शासनाकडे येत आहे, हा निरंतर दिवाळीपर्यंत सुरूच राहणार आहे. आणि येणाऱ्या महिन्यामध्ये, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये बहुतांश जवळपास अजूनही 20 ते 25 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होण्याची शक्यता इथं दर्शवली जात आहे. कारण यासाठी विशेष म्हणून एक मोहीमसुद्धा राज्य शासनाने राबवली आहे की राशन कार्ड कोणाची KYC केली नसेल, एका कुटुंबामध्ये एकापेक्षा 2 लाडक्या बहिणींनी जर लाभ घेतला असेल, कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहने आहे का, सरकारी नोकरीमध्ये आहे का, राज्यातील इतर ज्या काही योजना आहे, संजय गांधी निराधार योजना असतील, मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजना किंवा केंद्रातली PM किसान योजना, एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावे शेती असेल किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल. आता ही जी काही माहिती आहे, हा जो काही डाटा आहे, हा पूर्णतः तपासण्याचं काम यांनी यापूर्वीच 5 महिने आधीच अंगणवाडी सेविकेनं दिलं होतं. आणि पुन्हा एकदा हे काम त्यांना दिलं आहे की जा तुम्ही हा काही डाटा आहे, हा जो काही माहितीचा इथं आहे पाठपुरावा, आता अंगणवाडी सेविका घरी जाऊन विचारत आहे आणि तो माहितीचा जो काही डाटा पुरावा आहे तो शासनाकडे सादर होत आहे. त्याच माहितीच्या अनुषंगाने इथं आता विशेषतः इथं महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाला सुद्धा इथं कामी लावलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा इथं माहिती घेण्यात येत आहे की कुठल्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे का. राज्य शासनाने अजून एक गोष्ट इथं सांगितली की 14,000 पुरुषांनीच लाडकी बहीण म्हणून इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे लादले आहे. ही सुद्धा एक माहिती अपडेट पुढे आली आहे की 14,000 जवळपास पुरुषांनी इथं या योजनेचा लाभ घेतला आहे. आता त्यांच्याकडून सक्तीची वसुली सुद्धा केली जाणार आहे. जर कोणी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि पुरुष असताना त्यांनी जर या योजनेचा फॉर्म भरला आणि लाभ घेतला असेल, तर राज्य शासनाने त्यांना आता ताकीद दिली की आम्ही पूर्णतः त्यांच्याकडून हे पैसे सक्तीने वसूल करून घेऊ, असे इथं
स्पष्ट सरकारने म्हटले आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, आता एकीकडे एवढ्या प्रमाणात लाडक्या बहिणी कमी होत आहे, दुसरीकडे मात्र शासन गप्प बसले आहे. निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते की आम्ही 1500च्या 2100 करू, त्याऐवजी उलट इथं लाडक्या बहिणीच या योजनेतून कमी करण्यात आल्या आहे. आणि येणाऱ्या महिन्यात अजूनही किती लाख लाडक्या बहिणी कमी होतील याचा अंदाज आपण लावू शकत नाही. सध्या तरी राज्य शासन काय करत आहे याकडे मात्र सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागले आहे. बहुतांश लाडक्या बहिणी इथं अपात्र झाल्या आहे. त्यांना या योजनेतून आता इथून पुढे कुठलेच पैसे मिळणार नाही आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने इथं लाडक्या भावांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसूल होणार आहे. परंतु उर्वरित जे आहे लाडक्या बहिणी यांना प्रश्न पडलेला आहे. आणि विरोधक इथं आवाज उठवत आहे की तुम्ही निवडणुकीआधी प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगितले होते की आम्ही लाडक्या बहिणींचे 1500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ, ते 2100 रुपये कधी मिळणार, असं वारंवार प्रश्न इथं विचारले असताना मात्र सरकार या गोष्टीविषयक कुठलेच आश्वासन देत नाही किंवा कुठलेच विधान यावर करत नाही आहे. या संदर्भात काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला नक्की देऊ. तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो.